अरे कोई मर्द नाही, कोई मग सर्वांच्या मना खाली होत्या. अरे कोण जाईल त्या शिवाकडं, जो जात होता तो चिरडून चेत होता. कीर्ती समाप्त होत होती. ज्या पुण्याच्या ताजमहालामध्ये 1,00,000 सैन्य घेऊन शाहिस्तेखान निघाला होता मोहीम फते करायला. अरे 4 बोट तोडून मागाशी परत आला. कोण जायला फेरी करत नव्हता. तेवढ्यात मागून एक आवाज आला, अरे मैं लावूंगा शिवा को, मैं लावूंगा. नाव त्याचा अफजल खान. 33 बळंगामध्ये 6.5 फुटाचा उंच देखना राक्षस मन मैं लावूंगा शिवा को उडा विचलला. 40,000 सैन्य घेऊन राजांकडे गेला. एकाच होत इच्छा, या शिवाला खतम करायचं. ही बातमी कळाली, राजाला कळाली. अरे येतोय 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 राक्षस येतोय. ज्यानं माझ्या थोरल्या भावा संभाजीला मारलं, ज्यानं आमच्या पित्याला कैद केलं, तो राक्षस मला येतोय. याचा अर्थ मला मारायलाच येतोय. 40,000 सैन्य घेऊन त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर. आणि शेवटी दानपट्टूदार घेतला सय्यद बंडा. राजाला कळालं सय्यद बंडा तर आपण नियोजन आखलं पाहिजे. इकडे राजांचे वकील गोपीनाथ पंत आणि सोबत घेतला जीवा महाला. घेतलं जीवा महाला. पण असं डायरेक्ट केलं तर स्वराज्य शांत होईल. आपण एक नीती आखली पाहिजे, धर्म नीती आखली पाहिजे. आणि पत्रव्यवहार सुरू केला. का? अरे त्यानं आपल्याकडे यावं, आपण शत्रूच्या जाळ्यात नाही जावं. म्हणून राजाने गोपीनाथांना सांगितलं, जा राजाला त्या अफजलला कळवा. आम्हाला भीती वाटते, आम्हाला भीती वाटते. तुमच्याकडे यायला या असं करा, तुम्ही या ना या लेकराकडं. आणि ज्याच्याकडे शक्य असते ना त्याची बुद्धी गुडघ्यात असते असं म्हणतात. त्यानं त्या अफजलाच्याकडे झालं आणि पहिल्या पत्रात अफजल फसला, होकार दिला. आला पण येताना हा हरामखोर आमचं मंदिर उद्ध्वस्त करत आला. पंढरपूर लुटलं. आपल्या तुळजाभवानीची मूर्तीची तोडफोड केली. आया बहिणींची इज्जत लुटत हरामखोर आला. राजाला कळलं आता येतोय, याला ठार केल्याशिवाय आम्ही गप्प नाही बसायचा. आला वाईला बोलवलं. आता वाईला छावणी पडली. वाई म्हणजे भयानक जंगल. आज शिरला तर दिशेन असं झालं. पुन्हा राजाने युक्ती घेतली, आता एक काम करा पाहिजे, आम्ही पुन्हा पत्र व्यवहार करायला पाहिजे. कारण त्याच्या जवळ आहे सय्यद बंडा आणि आपण आता याची चाल घेऊ. राजाने पुन्हा गोपीनाथांना पाठवलं, जा त्या अफजल खानाला सांगा की तुमच्या सय्यद बंडाची आम्हाला भीती वाटते. आता तर मग अफजल खान लईच फुगीर झाला. अरे कैसा शिवाजी, बड़ी बेगम तो बहुत बातें मार रही थी. अरे कौन लाएगा शिवा को, ये तो हमारे सरदार को डर रहा. सय्यद बंडा दूर हो जाना रे बाबा, उसको बहुत डर लगता है. आता तो अफजल फसला. आणि पुन्हा सांगितलं तिसऱ्या पत्रामध्ये वेळ ठेवण्यात आली. दुपारी 12:30 वाजता छावणीमध्ये राजे येणार असते कदम. अफजल खान तयार झाला, छावणीमध्ये इंतजार करत होता केव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि केव्हा मी त्याला ठार मानू आणि बडी बेगमला खुशखबरी देऊ. पण तिकडे राजांना कडून सकलं होती याची धूर्त चाल. राजाने काय केलं, चिरटोप परिधान केला, अंगावर चिलकत टाकलं आणि हातामध्ये वाघ नका घेतले, बिछवा घेतला. राजा निघाले प्रतापगडाच्या पायथ्याशी दुपारी 12:30 वाजता. बरोबर 12:30 वाजताच का सूर्यकिरण पडतील, राजावरती पडतील. राजाने पाहिलं की अफजल खानाची हालचाल कळील. पण अफजल खानाला जर पाहिलं राजाकडं तर अफजल खानाला काही दिसणार नाही. हे माझ्या राजाची युद्ध नीती. आल्या खाली सोबत 2 लोक फार जिम्मेदार घेतले दादा. एक जीवा महाला आणि एक संभाजी कावजी. का घेतला संभाजी कावजी? त्याच्या बाजूला होता कोण? सय्यद बंडा. सय्यद बंडा म्हणजे लई खतरनाक. आणि अफजल खान 6.5 फुटाचा थिप्पड माणूस. यदा कदाचित जर माझं मरण झालं तर संभाजी कावजी त्या अफजल खानाला सोडायचं ना. म्हणून संभाजी कावजी घेतला. मा साहेबांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं आई साहेबांना